आणि खूप गॅस सुद्धा वाया जाणार। यावर सोल्युशन म्हणून आम्ही मागवलो आहे अगारो एग बॉयलर अँड पोचर। यामध्ये आपल्याला मिळतं एक ट्रान्सपरंट कवर। तर राम राम मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। कस काय तुम्ही इकडं गावापासून पाऊस चालू आहे, मी पूर्ण वल्ल होऊन आलो 4 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून। पाय मग डोकं किती वल्लय पुसाचं ना। काय करते आता? आणि इकडं रोहिणी बघा काय ग, काय इकडे बघ काय खाल्लं कसं चांगले का? मंचुरियन आणले मी चांगले। चला मग वाढ हे पसारा आवरून टाका। ते काय केलं पलीकड टाकून नाही भेटत। काय म्हणतो तू? काय म्हणत होती घे मला? हा एका एका सुनेची नाटकाचे घेतोय। हा एक गेली की एक गेली की एक। मग मला जाऊ देत नाही तू माहेरी? काय नाही कशामुळं? नाही बच्चाला आणि म्हणजे मग कधी तुम्ही नाही म्हणून बच्चाला आणि 6 महिने झाले तर माझं बच्चाला आणि नाही जायचं नाही ना। कोणाला बी आपापली आवड असते माहेरी। कसं असतं रोहिणी, हे बघ तुला माहेरी जायचं मी नाही म्हणाल नाही। इकडं बघ मी काय बोललो आता। कोण गेलेले? त्या गेलेले। मग आईला कर म्हण का? नाही मग चल घे वर जेवायला आई। तू काय कराल इकडं? दोन्ही सुना गेल्यानंतर माहेरी आईला काय करमाणार आहे का? नमस्कार मित्रांनो, आपल्या डेली लाईफमध्ये आपण अंडी खात असतो, परंतु अंडी उकडायचे म्हटले की त्याला वेळ लागणार। सोबतच एक एग बॉइलिंग सेल्फ सुद्धा मिळतो, ज्यामध्ये आपण 8 अंडी उकडू शकतो। सोबतच यामध्ये एक पोच एग बाउल मिळतो, ज्यामध्ये आपण अंड्याला पोच करू शकतो। सोबतच यामध्ये मेजरिंग कप सुद्धा आहे आणि याच्याच खाली एक पिन दिलेली आहे, ज्यामुळे अंडी क्रॅक होणार नाही। आता याला कसं यूज करायचं तर चला सांगतो। आधी तुम्हाला अंडी उकडण्यासाठी पाणी टाकावे लागणार आहे, त्यानंतर आपण एक सोबत 8 अंडी ठेवणार आहोत। ह्या एग बॉयलरची अजून एक खास बात आहे, ते म्हणजे हे एग बॉयलर ऑटोमॅटिक बंद होते अंडी उकडल्यानंतर। आणि सोबतच आम्ही याच्यामध्ये मसाला एग सुद्धा बनवणार आहे। तुम्ही यामध्ये व्हेजिटेबल सुद्धा उकडू शकता, यामध्ये तुम्हाला परफेक्ट अंडी उकडून मिळतात। ह्या एग बॉयलर मध्ये बनवलेले मसाला एग खाऊन तुम्ही एकदम खुश होणार, कारण की त्याची टेस्ट खूप भारी येते। तर या प्रकारे आपण हे यूज करू शकतो। सोबत धुवायचा काही ताण नाही आहे। याचे सगळे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते तुम्ही डायरेक्टली धुवू शकता आणि तुम्हाला मशीन जी आहे ती धुवायची नाही, डायरेक्टली पुसून घ्यायची आहे आणि तुमचं झालं काम। एवढंच आहे। आम्हाला तर हे प्रोडक्ट खूप आवडलेले आहे। जर कधी तुम्हाला हे खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही सिंपली पद्धतीने खरेदी करू शकता। सांगते ना मग आजी इकडे ते घुंगराला घेऊन बसते मी। बोल का घुंगरू गेलं तर? कोणच्या घुंगराला? तू या मग घुंगरूले करामती आहे। 3 वाजल्यापासून झोपलो नाही। इकडे घेऊन दादा तू विशाल जेवता का? इकडे घे ना, इकडे इकडे आजी। मग आता कपडे गिपडे वाळले का नाही? अरे बाप, हे स्टँड कोणी आणलं? पप्पा आमच्या। हो का? या इकडे नमस्कार करा। पाहिलं नव्हतं काय? जालन्याहून आल्यापासून नमस्कार केला पाहिलं नव्हतं काय? हा स्टँड पाहिलं नव्हतं? आजीने नमस्कार केलाच नाही। जेवण केलं का? काय खाल्लं? करमत का आता? आता कर्मा लागला। आता करमणार नाही, परी गेली म्हणून, पण कर्मा लागला आजी। नवीन नवीन वाटायला नाही आता, लेकिन लागन थोडा टाइम अजून, होईन सगळं नीट। काय विचार करायचं? रोहिणी व्यवस्थित काम करते का? करते का? तुला मंचुरियन आवडते म्हटलं, आणाव घेऊन। आपल्याला हातभार लावा लागते ना, 2 लेकरवाळी आहे ना। बघू आता वहिनी आल्यानंतर काय करायचं काय नाही। पण नाही जाता येत ना का आपल्याला ऋतू शिवाय? मला बी जायचं, मला बी काम आहे, मला 2-3 काम आहे। आपण जालन्याहून आलो ना त्यापासून ती 15 दिवस झाली शिकरायला, एकच दिवस जेवण नाही भेटले हिला। तर परत तिथं गेले ना उपाशीच जावं लागेल ना। हो, सकाळी स्वयंपाक होते का? तिच्यामुळे तर मला कुठं हालता नाही येत। म्हणून तिला सांगितलं तू काय कर रोहिणी, जाऊ। रोहिणी बसली जेवायला। गरम गरम करून आण ना त्याला। पसारा कधी साफ करायचं? तो किचन वाट्यावरचा आता होती ते, आता 5 मिनिटात होतो। बघा मी व्हिडिओ घेईन। मग काय
व्हिडिओ घेणार आहे मी. हे सगळं जेवण घेऊन झालं पसार सगळं साफ करते मी. विचार आईला रोज आहे ना आई हाव का गाई जागी ठेवते. बर सगळं काम करायला एकटी रेडी. फोन घेऊन आलता का नाही? आम्हीच लावला. तिच्या आईचा फोन आलता मला पाठवून रोहिणीला. आणि स्वामीने तुम्ही नुसतं झोपूच ठेवतो बाबा. नाही रे 3 वाजल्यापासून जागी. मी जेव्हा येतो ना मेन काय प्रश्न झाला मग विषय झाला काय म्हणते पप्पा आले नाही लगेच तोंडातलं काढते पाती सारवा. मग तेच विषय झाला ना. मी येतो मग काय होतं तेच प्रॉब्लेम. हा चला मग वाडा मी जेवण करतो मित्रमैत्रिणींनो आणि परत तुम्हाला भेटतो व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. जास्त काही दांगडो नाही आमच्या घरात. रोज जसा असतो तसा. दिवसभर काहीच करमत नाही बाया. भाऊ बाहेर असतो मी बाहेर असतो. दादा बी कधी कधी बाहेर जाते. हे तिघी तिकडं एकटी मी सोप्या आलो ते डोळाच लागत नाही. तो कान वाजत असं कधी कधी आवाज येते कान. दोघी तो अंगावर ना काय. आई 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 पण आराम भेटायला ना तुला आता. आरामाचं काय करतो बाप्पा? करमतच नाही ना. पाय दुखायला आराम येते. पाय घालून चक्कर मारून यायची आई. दम लागते ना. खाली जाते असते ना. भाजीपाला आणते कचरा नेऊन टाकते दूध आणते. हो का 2 चक्र होतात ना. तर चला मी भेटतो तुम्हाला डबल 5 मिनिटांना. आणि खरंच भेटणार आहे. खूप 2-3 व्हिडिओ झाले मी 5 मिनिटांना म्हणतो आणि घेतच नाही पुढं व्हिडिओ काय घ्यावं हेच विचारत पडतो मी. पण आता जे सांगितलं तेच करणार मी. आपले चॅनल जसे व्हिडिओ होते तसेच जालन्यापेक्षा पुण्याला भारी व्हिडिओ काढणार मी आता. आम्हाला बाहेर कोण न जाता येत. ती स्वामीनी लहान आहे आणि राहायला दोघाचा प्रश्न. आम्ही जर दोघं गेलो ना तर स्वामीने जर उठली तर ती राहणार नाही म्हणून आम्ही जातो. सारखा पाऊसच चालू आहे 4-5 आणि काल सुट्टी होती मला. तर काल पावसाचं वातावरण झालं तर 4-5 वाजता. आज पण अजून चालू आहे. हा आणि आता बुरबुरी चालू आहे. आता उघडेल पाऊस. आणि पावसाळा इकडे चालू झाला वाटतं मला असं वाटायला लागलं. नाही मुंबई जवळ आहे ना आपल्याला. हा तिथे पाऊस आधी पडते नंतर जालन्याला पडते. अच्छा आधी इकडे पाऊस येतो का? इथून जवळ आहे ना म्हणून ते पुण्याला पडते. अच्छा परिगिरीला बोलली का? तुम्ही केक खाल्ला ना मला ठेवला नाही ना तर लेकीच फोन येतो कोणी आता. काय येते हो का ये म्हणलं बाबा ती म्हणती नाही. महालक्ष्मी कुठे बसवायच्या? इथंच आणायची. इथंच का? अच्छा गणपती बाप्पा इथंच. आपण गणपती मांडल्या ना नंतर महालक्ष्मी येते. मग 15 दिवस तिकडं कोण राहील? तुम्ही राहू शकता. तुम्ही तिकडे रेंट न दिलं ना आता. हो नाही ते एक होणार आहे ना खाली. कधी? 2 महिन्यानं. कस काय? 2 महिनेच राहणार. त्याचा स्लॅब पडलाय सोडणार. हो का हे विषय का? चला करा वाडा. चला रोहिणी चला या जेवण करायला. काय काय केलं काय केलं आई? पालकाचं वरण केलं तुला. वरण काढून घेतलं तिखट वरण केलं तुला. हो का? तू पालकाचं वरण खात नाही ना. चाल काय हे बा मी म्हणते भांडे बाहेर जास्त म्हणते आईला. काय म्हणते जाय घास. काऊन काय? हा का कशाला? आणि तू काय करेल? झाडून काढते काय? बाहेर कुठे कशाला खोललं होतं? फडाफड होते. हो का? लच रोहिणी लच हुशार पटकन काम करते काय? हा पटकन करते. हवं है की नाही? चला मग आवर. किती वाजल रोहिणी? एवढा टाइम लागतो का? ऋतू झोपली म्हणून काम आवरायलं. हो का? ती नसते झोपली मग अजून काम नसते आवरले. बर
मॅडम झोपलेली आहे ना तसं. किती वाजता झोपली का? आता जास्त झोपली. तुला म्हणलं यार थोडस व्हिडिओ मध्ये दाखवलं असतं. आवाज ती लय वेळची जागी आहे. हो का? नाही झोपली मग चिडचिड करते ती. बर मला झोपू देत नाही, स्वतः झोपत नाही. थांबायचं आता व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ मध्ये थांबायचं का? तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हा हे आणलं बघा जे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल मोठं कुकर मध्ये. हा व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही ओम भाऊचा. तर चला भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद जय महाराष्ट्र. चला आवर पटकन. हो काय